सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8. मग अर्जुन म्हणाला, अहो देवा, ऐकले का? मी जे विचारले ते मला स्पष्ट करून सांगा. ब्रह्म कोणते, कर्म कशाचे नाव अथवा अध्यात्म कशाला म्हणतात, अधिभूत कसे आणि या जगात अधिदैवत कोण आहे, हे मला नीट समजेल असे सांगा. देवा, अधियज्ञ तो काय व तो या देहात कोणता, हे अनुमानाने नीट लक्षात येत नाही. हे शार्ग पाणी ज्यांनी अंतःकरण स्वाधीन करून घेतले आहे, त्यांना अंतकाली तुम्हाला कसे ओळखता येते, हे मला चांगल्या रीतीने समजावा. ज्ञानेश्वर म्हणतात, पहा की चिंतामणीच्या मंदिरात एखादा दैववान मनुष्य जर निजला तर तो जरी झोपेत बरळला तरी त्याचे बरळणे व्यर्थ जात नाही. त्याचप्रमाणे अर्जुनाच्या मुखातून जी वाक्य आली त्याबरोबर देव म्हणाले, तू जे काही पुसलेस ते नीट ऐक. किरीटी हा कामधेनूचा बछडा असून कल्पतरूच्या मंडपात बांधलेला आहे, अर्थात त्याच्या मनातील सर्व हेतू सिद्धीस जातात. यात नवल ते काय? श्रीकृष्ण ज्याला रागवून मारतात तो देखील ब्रह्मस्वरूपाला पावतो. मग ज्याला कृपादृष्टीने उपदेश करतील त्याला काय प्राप्त होणार नाही? ज्या वेळेस कृष्णाचे आपण भक्त व्हावे त्यावेळी आपले अंतःकरण कृष्णरूप बनते. मग संकल्परूप अंगणात आपल्या मनात जे जे संकल्प येतील ते पूर्ण करण्याकरिता वृद्धिसिद्धी सहज हात जोडून उभ्या असतात. परंतु अशा प्रकारचे जे निस्सीम प्रेम ते एक अर्जुनाच्या ठिकाणीच अमर्याद आहे, म्हणून त्याच्या मनकामना नेहमी पूर्ण होतात. म्हणूनच अर्जुन हा आता आपल्या मनातील गोष्ट मला विचारील असे जाणून श्रीकृष्णांनी आयतेच उत्तराचे ताट वाढून ठेवले. स्तनपान करून दूर खेळ असलेल्या बालकाला भूक लागली आहे हे त्याच्या आईला समजते, नाही तर त्याने मागितल्यावर मग का ती त्याला दूध पाजते. अर्थात कृपाळू अशा सद्गुरूच्या ठिकाणी आपल्या शिष्यासंबंधी असलेले प्रेम हे असणे म्हणजे काही नवल नव्हे. पण हे असो, देव जे काही बोलतो ते ऐका. मग सर्वेश्वर म्हणाले, जे या फुटक्या आकारात देहात ओतप्रोत भरलेले असून कोणत्याही वेळी नाश पावत नाही, बरे त्याचा सूक्ष्मपणा पाहावा तर स्वभावतः ते शून्य नव्हे, पण अतिपातळ अशा आकाशाच्या पदराने गळून घेतलेले आहे. अशा प्रकारचे जे विरळ आहे व जे प्रापंचिक ज्ञानाच्या मोटेतून शरीरातून हलवले असताही गळत नाही, त्याला परब्रह्म असे म्हणतात. आणि आकार म्हणजे शरीर हे जन्मास आल्याने त्याचे जे धर्म त्याला ते जे जाणत नाही व ते शरीर नाश पावल्यावरही जे कधी नाश पावत नाही, हे सुभद्रापते, अशा रीतीने ज्या ब्रह्माची आपल्याच ठिकाणी निरंतर सहज स्थिती असते त्याला अध्यात्म असे म्हणतात. मग निर्मळ आकाशात नाना रंगाचे ढग एकदम कसे उत्पन्न होतात हे ज्याप्रमाणे कळत नाही, त्याचप्रमाणे त्या निराकार शुद्ध ब्रह्मात प्रकृती अहंकारादी भेदांनी ब्रह्मांडाचे आकार होऊ लागतात. परंतु कल्पनातील शुद्ध ब्रह्माच्या माळ जमिनीत मी बहुत प्रकारचा होईन अशा संकल्पाचा अंकुर उत्पन्न होऊन त्याला लागलीच ब्रह्मांडाचे धोंडे आकार उत्पन्न होऊन त्यांनी तो लवतो. आकारात पाहू लागले म्हणजे तो त्या बीजाने म्हणजे ब्रह्मानेच भरलेला आहे असे दिसते आणि त्या प्रत्येकात किती जीव होतात व जातात याची गणना करता येत नाही. मग त्या ब्रह्मांडाच्या गोलाचे प्रत्येक अंशापासून असंख्यात आदी संकल्प उत्पन्न होतात. असो, अशा रीतीने सृष्टीचा विस्तार होतो. परंतु दुसऱ्या कोणाशिवाय एकटेच परब्रह्म सर्वत्र भरले असून अनेक रूपाने नटून पूर आल्याप्रमाणे भासते. त्याचप्रमाणे स्थावर जंगम विश्वाची रचना सहज होऊन त्यात अधिक उणेपणा कसा होतो हे समजत नाही, परंतु पाहू गेले असता लक्षावधी जाती उत्पन्न झालेल्या दिसतात. या व्यतिरिक्त नाना प्रकारच्या जीवांच्या विस्ताराची मर्यादा करता येत नाही. ह्याची कोणापासून उत्पत्ती होते हे पाहू गेले तर त्याचे मूळ अव्यक्तच आहे, म्हणून मुळात कर्त्याच्या ठिकाणी नसून आणि शेवटी काही कारणही नसता मध्येच कार्याची आपोआप वृद्धी होते. अशा प्रकारे अव्यक्ताच्या ठिकाणी कर्त्या वाचून प्रत्यक्ष दिसणारा आकार उत्पन्न करण्याचा जो व्यापार त्याला कर्म असे म्हणतात.
आता अधिभूत ज्याला म्हणतात ते संक्षेपाने सांगतो. ज्याप्रमाणे ढग उत्पन्न होतात आणि लय पावतात, त्याचप्रमाणे ज्याचे अस्तित्व लटके असून खरोखर पाहू गेले असता जे होत नाही व ज्याला पंचमहाभूते एकत्र होऊन रूपाला आणतात, जे पंचमहाभूताच्या आश्रयाने असते, त्याच्या संयोगाने दृष्टीस पडते व विनाशकाली लय पावते, असे जे नामरूप त्याला अधिभूत असे म्हणतात. मग अधिदैवत म्हणजे जीव असे समजावे. तो प्रकृतीजन्य भोगांचा उपभोग घेतो, जो बुद्धीचा द्रष्टा, इंद्रिय रूप देशाचा अधिपती व शरीराच्या अंतकाली मनोरथ रूप पक्षांचा विसावा घेण्याचा वृक्ष, जो प्रत्यक्ष दुसरा परमात्माच आहे, परंतु अहंकार रूप निद्रेत निजल्यामुळे ज्याला स्वप्नाच्या खटपटीने संतोष व चीनही होतो आणि ज्याला जीव या नावाने हाक मारतात, त्याला अधिदैवत असे म्हणतात व तो पंचमहाभूतांनी बनलेल्या शरीरातील मुख्य दैवत आहे. आता पंडुकुमारा, याच शरीररूपी गावात जो शारीरिक उपाधीचा लय करीतो तो अधियज्ञ मी होय. एरवी अधिदैव व अधिभूत हे सर्व खरोखर मीच आहे, परंतु उत्तम कसाचे सोने हीन कसाला मिळाल्यावर ते डागलग होत नाही का? तथापि त्याचा उत्तमपणा कमी होत नाही व ते हिनकस सोन्यातही मिळत नाही, परंतु जोपर्यंत त्याच्याशी एकत्र असते तोपर्यंत त्याला डागलगच म्हणतात. त्याचप्रमाणे अधिभूतादी सर्व हे अज्ञानाच्या पदराने जोपर्यंत झाकले आहेत तोपर्यंत वेगळे मानले पाहिजेत. तोच अज्ञानाचा पदर काढून आणि भेदभावाची मर्यादा तोडून जर एकत्र करून आणले तर ते दोन वेगळे आहेत काय? परंतु केसांची गुंडाळी करून त्यावर स्फटिकाची शिळा ठेवल्यावर ती वरच्या दृष्टीने पाहू गेले असता जशी भंगलेली दिसते, पाठीमागून ते केस बाजूस केल्यावर तिच्या चिरा कोणाकडे गेल्या हे समजत नाही, म्हणून ती शिळ डाग लावून जोडली आहे का? नाही, तर ती मूळची अखंडित होती, परंतु केसांच्या संगतीने भंगलेली भासत होती. परंतु ते केस एके बाजूस केल्यावर ती शीळ जशी होती तशीच दिसते. त्याचप्रमाणे अहंभाव नाहीसा झाला म्हणजे ऐक्य हे मूळचेच आहे व हेच ऐक्य जेथे प्रत्ययास येते तो अधियज्ञ मीच. हे पहा, जो हेतू मनात धरून सर्व यज्ञ कर्मापासून झालेले आहेत म्हणून आम्ही पूर्वी 4थ्या अध्यायात तुला सांगितले तोच हा अधियज्ञ होय. हा सर्व जीवांचा विसावा असून ब्रह्मसुखाचा ठेवा आहे. पण अर्जुना, तुला तो स्पष्ट करून सांगतो. प्रथम वैराग्य रूप इंधनाच्या पूर्णतेने इंद्रिय रूप आहे. पण अर्जुना, तुला तो स्पष्ट करून सांगतो. प्रथम वैराग्य रूप इंधनाच्या पूर्णतेने इंद्रिय रूप अग्नी पेटवून त्यात विषय रूप द्रव्याची आहुती देतात. मग वज्रासन हीच भूमिका शुद्ध करून त्यावर मूळबंध मुद्रेचा ओटा करतात. त्यावर शरीराचा मांडव उभा करतात. त्या ठिकाणी इंद्रिय निग्रह रूप अग्नीच्या कुंडात इंद्रिय रूप होमद्रव्य घालून योग मंत्राने हवन करतात. मग मन व प्राण यांचा निग्रह हीच होमाच्या द्रव्याची तयारी. इने धुराशिवाय निर्दोष जो ज्ञानाग्नी त्याचा संतोष करीतात. याचप्रमाणे हे साहित्य ज्ञानात अर्पण करून मग ते ज्ञान ब्रह्मात लय पावते. नंतर निवळ जे ब्रह्म तेच एकटे उरते. त्यालाच अधियज्ञ म्हणजे ब्रह्म म्हणावे. असे ज्या वेळेस सर्वज्ञ श्रीकृष्ण बोलले त्यावेळेस महाबुद्धिमान अशा अर्जुनाला ते समजले. अर्जुनाला ब्रह्म समजले असे देवांनीही जाणून ते म्हणाले, तू फार उत्तम प्रकारे ऐकतो आहेस. असे श्रीकृष्ण बोलल्यावर अर्जुन संतोष पावला. पहा की तान्ह्या मुलाच्या तृप्तीने आपण तृप्त व्हावे किंवा शिष्याच्या कृतार्थपणाने आपण कृतार्थ व्हावे हे एक आई किंवा सद्गुरूच जाणतात. म्हणून अर्जुनाच्या पूर्वी श्रीकृष्णाच्या अंगी अष्टसात्विक भाव उत्पन्न होऊन मावेनातसे झाले. परंतु देवांनी बुद्धी आवरली व पूर्णतेस पावलेल्या सुखाच्या सुगंधाप्रमाणे किंवा थंडगार अमृताच्या लाटांप्रमाणे कोमल आणि रसाळ असे बोल ते बोलू लागले. मग म्हणतात, श्रवण करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अशा अर्जुना ऐक. बाबा रे, माया जळून गेली म्हणजे मग तिला जाळणारे ज्ञानही जळून जाते. अरे, आता जे मी सांगितले, ज्याला मी अधियज्ञ म्हटले, त्या मला जे अगोदर व प्राणांत समयीही जाणवतात ते देहाला मिथ्या मानून स्वतःचे ठिकाणीच ब्रह्मरूप होतात. ज्याप्रमाणे एखादे घर आकाशाने भरून आकाशातच असते त्याप्रमाणे अनुभवरूप माझ घरात त्याचे निश्चयरूप खोली असते, म्हणून त्याला ब्रह्माशिवाय बाहेरील वस्तूंचे स्मरण नसते. अशा प्रकारे जो अंतर्बाह्य ऐक्यतेमुळे मद्रूपच होऊन राहिला आहे
तो बाहेरील पंचमहाभूतांची 5 कवचे शरीर पडून गेली तरी तो जाणत नाही. जे शरीर जिवंत असतानाही त्याची जो पर्वा करीत बाळगीत नाही, ते पडल्यावर त्याचे दुःख कोणाला होणार? म्हणून अनुभवाच्या पोटातले पाणी हालत नाही. अंतकाली त्याच्या ब्रह्माविषयीचा अनुभव ढळत नाही. तो अनुभव केवळ ऐक्याच्या ओतून अविनाशीपणाच्या हृदयात घातलेला आणि तसाच पूर्णानंद समुद्रात धुतलेला असतो. म्हणून कामादी मळांनी तो मळत नाही. हे पहा की अथांग पाण्यात घट बुडाला असता त्याच्या आत व बाहेर पाणी असते. पण दैवगत्या जर तो मागाहून फुटला तर उदकाचा नाश होतो का? किंवा सर्पाने काट टाकली अथवा उष्णतेमुळे वस्त्र फेडून टाकले तर अवयवात काही बिघाड होतो का? सांगा बरे. त्याचप्रमाणे शरीर हे वरचेवर नाश पावले तरी ब्रह्म हे सर्वत्र भरलेलेच आहे. त्या ठिकाणी बुद्धी जर निपुण झाली तर भय कशाचे आहे? म्हणून अशा रीतीने अंतकाली माझे स्मरण ठेवून जे देह सोडतात ते मद्रूप होतात. एरवी साधारण नियम असा आहे की मरण प्राप्त असता अंतःकरणात ज्याचे स्मरण असते त्या प्रत तो पावतो. ज्याप्रमाणे एखादा भयभीत मनुष्य वाऱ्यासारखा पळत असता मार्गात अवचित विहिरीत पडतो, त्या स्थितीत त्याला पडण्याच्या अगोदर पळण्याचा वेग आवरून धरून पडणे चुकविता येत नाही. म्हणून विहिरीत पडणे भाग पडते. त्याचप्रमाणे मृत्यूसमयी जीवासमोर जी वस्तू उभी राहते तद्रूपच मरणानंतर त्यास व्हावे लागते. ते कोणत्याही उपायाने चुकत नाही. आणि मनुष्य जागा असता त्याच्या मनात ज्या कल्पना येतात त्याच कल्पना डोळा लागल्यावर स्वप्नात दिसू लागतात. त्याचप्रमाणे जिवंत असताना जी जी गोष्ट आवडीने अंतःकरणात उतरते त्याच विषयी आवड अंतकालाचे समय वृद्धिंगत होते. आणि मरणाच्या समयी ज्या गोष्टी आठवण असते त्याच्याच गतीला तो मरणानंतर पावतो. म्हणून तू नेहमी मला स्मरत जा. डोळ्यांनी जे पाहावे किंवा कानांनी जे ऐकावे, मनाने जे चिंतावे अथवा वाचेने जे बोलावे ते हृदयात भासणारे व बाह्यदृष्टीला दिसणारे सर्व मीच आहे असे समजावे. मग सर्वत्र मीच आहे असे सहज तुला दिसेल. अर्जुनात याप्रमाणे सर्व गोष्टी मद्रूप आहेत असे तुझ्या मनाने घेतले म्हणजे देह गेला तरी तू मरणार नाहीस. मग युद्ध केले असता तुला भय कसले आहे? तू मन आणि बुद्धी ही खरोखर माझ्या स्वरूपास अर्पण करशील तर मद्रूप होशील हे प्रतिज्ञापूर्वक तुला मी सांगतो. हेच कशाने होईल असा जर तुझ्या मनात संशय येत असेल तर अगोदर याचा अभ्यास करून अनुभव घे. आणि जर मी म्हणतो त्याप्रमाणे न होईल तर मग माझ्यावर रागव. याकरिता चांगल्या रीतीने चित्ताची आणि अभ्यासाची गाठ घातली, मनापूर्वक अभ्यास केला तर ज्याप्रमाणे लंगडा उद्योग बलाने पर्वतही चढू शकतो त्याप्रमाणे नेहमी ब्रह्मविचाराचा अभ्यास करून चित्ताला आत्म्याचा छंद लाव. मग शरीर राहो अथवा जाओ, नाना गती पाविणारे असे चित्त जर आत्म्याला वरील तर मग देह गेला की आहे याची आठवण कोण करील? हे पहा की पाणी नदीच्या ओघाने धोधो करीत समुद्रात मिळाल्यास चालले म्हणजे मागे काय होत आहे हे पाहण्याकरता परतते का? नाही, ते समुद्रात मिळाल्यावर समुद्ररूपच होते. त्याचप्रमाणे चित्त हे आत्मरूप झाले म्हणजे जन्ममरणाच्याच यातायाती चुकतात. कारण त्या ठिकाणी परमानंदच भरलेला आहे. ज्याचे निराकार अस्तित्व, ज्याला जन्म अथवा मरण नाही व जे सर्व व्यापकपणे सर्वांस पाहते, जे आकाशाच्या आधीचे, जे परमाणूहूनही सूक्ष्म, ज्याच्या सान्निध्याने विश्वाचे व्यापार चालतात, ज्याच्यापासून ह्या सर्वाची उत्पत्ती होते, सर्व विश्व जगते, ज्याला तर्क भीतो व ज्याचे अनुमान करता येत नाही. पहा, वाळवी कधी इंगळ विस्तव खात नाही, तेजामध्ये अंधार शिरत नाही व जे अज्ञान दृष्टीला दिवसाही दिसत नाही, जे निर्मळ अशा सूर्यरूप कणाच्या राशीसारखे आहे व ज्ञानाला नित्य उजेड करणारे आहे व ज्याला अस्त कधीच नाही, त्या अव्यंग स्वरूपाच्या ब्रह्माला जाणून मरणकाल समीप आला असता जो एकाग्र चित्ताने त्याचे स्मरण करीतो, बाहेर पद्मासन घालून उत्तरेस तोंड करून बसून आणि कर्मयोगाने प्राप्त झालेले सुख अंतःकरणात साठवून अंतर्यामी एकाग्र चित्ताने स्वरूप प्राप्तीचे प्रेमाने आपोआप ब्रह्मास त्वरित मिळण्याकरिता संपादिलेल्या योगाच्या द्वारे सुषुम्ना नाडीच्या मध्यमार्गाने अग्निस्थानापासून ब्रह्मरंध्रात जाण्याकरता निघतो.
जेथे प्राण व चित्त यांची संगती आहे असे उगीच बाह्यातकारी दिसते. जेथे प्राणाचा लय आकाशात होतो परंतु मनाच्या स्थिरतेने जो बांधला गेला व ज्याचे अंतःकरण भक्तियुक्त झाले आहे व जो योगाच्या बळाने तयार होऊन मन आपल्या ताब्यात ठेवतो तो चित्त व प्राण यांना भ्रूकुटीमध्ये आवरून धरून ज्याप्रमाणे घंटेचा नाद घंटेतच लय पावतो त्याप्रमाणे दोघांचा लय करतो, किंवा मडक्याखाली झाकलेला दिवा केव्हा नाहीसा होतो हे ज्याप्रमाणे समजत नाही त्याप्रमाणे अर्जुना जो आपला देह ठेवतो ब्रह्माकाशात प्राणवायू निघून तो आत्मस्वरूपी केव्हा लीन होतो हे समजून न देता आपला देह ठेवतो तो केवळ परब्रह्म ज्याला परमपुरुष असे नाव आहे त्या माझ्या निज स्वरूपाप्रत जाऊन मिळतो. जे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा शेवट त्या ज्ञानांची जे केवळ खानच आहे ते असणाऱ्या बुद्धिमान ज्ञानी पुरुषांनीही ज्याला अक्षर असे म्हटले आहे झंझावताने न मोडणारे असे एक खरोखर गगनच आहे. त्याच्याशिवाय त्या वाऱ्यापुढे ढग आले असता कसे टिकतील? त्याप्रमाणे ज्ञानाला जे समजेल ते ज्ञानाच्या मापात आले म्हणून ते क्षर नाशवंत होय. मग जे जाणण्यास अशक्य त्याला सहज अक्षर अविनाशी असे म्हणतात. म्हणून वेद पारंगत पुरुष ज्याला अक्षर ब्रह्म असे म्हणतात व जे मायेच्या पलीकडील असून सच्चिदानंद रूप आहे आणि विषयांची इच्छा टाकून व सर्व इंद्रियांचे दमन करून देहरूपी झाडाच्या तळी आहे आणि तळी उदासीन वृत्तीने बसलेले त्याचप्रमाणे विरक्त पुरुषही ज्याची नेहमी वाट पाहत असतात व जे नेहमी निरीच्छ लोकांना आवडते ज्यांच्या आवडीकरता योगीजन ब्रह्मचर्य आदी संकटे जुमानीत नाहीत व निष्ठुरपणे इंद्रियांना दीन करतात असे जे दुर्लभ पद ज्यांचा अंत नाही व जे वेदालाही जाणता आले नाही त्या पदाला मी सांगितल्याप्रमाणे जे देह ठेवतात ते प्राप्त होतात. म्हणून पार्था त्याबद्दल आणखी एक वार तुला सांगतो. त्यावेळेस अर्जुन म्हणतो, हे गुरु, मी आपल्यास आता हे विचारणार होतो तो आपण मजवर कृपा केली तर आता सांगण्यास सुरुवात करावी. परंतु काय सांगावयाचे ते अगदी सोप्या रीतीने मात्र सांगा. त्यावेळी त्रिभुवनदीप जे श्रीकृष्ण ते म्हणाले, तुला का आम्ही ओळखीत नाही? तुला संक्षेपाने सांगतो. तर मग मनाची बाहेर हिंडण्याची स्वाभाविक सवय मोडून ते हृदयात स्थिर राहील असे कर. परंतु ज्या वेळेस इंद्रियद्वारे निग्रहरूप कुलपाने बंद असतात तेव्हा ही गोष्ट घडते. असे झाले म्हणजे मग मन सहज कोंडले जाऊन हृदयातच निर्विकल्प असते. ज्याच्याप्रमाणे हातपाय मोडलेला प्राणी आपले घर सोडित नाही त्याचप्रमाणे अर्जुना चित्ताची स्थिरता झाल्यावर प्राणायामाने ओंकाराचे ध्यान करावे. मग प्राणवायू क्रमाक्रमाने ब्रह्मरंध्रापर्यंत आणावा. मग अकार उकार व मकार ही त्रयी अर्धमात्रेत मिळेपर्यंत धारणशक्तीच्या बलाने प्राणवायू ब्रह्माकाशात मिळतो न मिळतो अशा बेताने धरावा. तोपर्यंत तो वायू मस्तकाकाशात स्थिर करावा. नंतर ओंकाराचा व त्याचा संयोग झाल्यावर मूळ स्वरूप जे ब्रह्म त्यात तो रममान होतो. त्याबरोबर ओंकाराचे स्मरण बंद पडते आणि तेव्हाच प्राणाचा शेवट होतो. मग ओंकाराच्या पलीकडील जे ब्रह्मानंद स्वरूप तेच बाकी राहते. म्हणून ज्याला प्रणव म्हणतात व जे एकाक्षर ब्रह्म आहे त्या माझ्या परमेश्वर स्वरूपाचे स्मरण करीत असता तो ज्या स्थितीतच देह त्याग करीतो तो निश्चयाने मजप्रत पावतो, कारण त्याला माझ्या प्राप्तीशिवाय दुसरी गतीच नाही. अर्जुना, कदाचित तुझ्या मनात जर अशी शंका येईल की काय हो, मरण समयी माझे स्मरण कसे व्हावे? जीविताचे सुख नाहीसे होऊन व इंद्रिये संकटात पडून अंतर्यामी व बाहेर मृत्यूचिन्हे उघड दिसू लागल्यावर त्यावेळेस उठून बसावे कोणी? इंद्रियांचे संयमन करावे कोणी? आणि कोणत्या अंतःकरणाने ओंकाराचे स्मरण करावे? तर बाबा रे, असल्या संशयास तू आपल्या अंतःकरणात थारा देऊ नको. असे पहा की माझी जो नित्य सेवा करीतो त्याच्या निदानीच्या समयी मी त्याचा दास बनून राहतो. जे विषयाला तिलांजली देऊन विषयांविषयी होणाऱ्या इच्छा आवरून व मला हृदयात साठवून त्या सुखाचा उपभोग घेतात त्यांना त्या समाधानात क्षुधा वगैरेची आठवण राहत नाही. मग गरीब बिचाऱ्या नेत्राधिकांचा तेथे
काय पाड. अशा रीतीने नंतर माझ्या ऐक्य रूपास पावलेले आपले अंतःकरणात माझ्याशी तल्लीन झालेले व भद्रूप होऊन जे माझीच सेवा करणारे आहेत, त्याचा अंतकाल समीप यावा त्यांनी माझे स्मरण करावे आणि मग जर मी त्यास पावावे तर मग त्यांनी पूर्वी जी माझी उपासना केली तिचा काय उपयोग. हे पहा की संकटाच्या वेळी एखाद्या गरीब मनुष्यानेही मोठ्या काकुळतीने देवा धाव रे धाव म्हणून माझा धावा केला तर त्याचे दुःख निवारण करण्याकरिता मला जावे लागते नाही का. आणि माझे जे भक्त आहेत त्यांचा तर तीच दशा झाली तर त्यांनी मग माझ्या भक्तीचे श्रम तरी का करावे. म्हणून अशा संशयात्मक अभिप्रायाचे नाव देखील काढू नको. ते ज्यावेळी स्मरण करीतात त्यावेळी त्यांच्या स्मरणाबरोबर मी त्यांना पावतो. ते माझी भक्ती करीतात हे देखील मला सहन करवत नाही. अशा प्रकारे आपण ऋणी झालो आहो हे पाहून त्यातून उतराई होण्याकरिता मी आपल्या भक्ताच्या अंतःकाली त्याची सेवा करतो. देहाच्या ग्लानीचा संबंध माझ्या त्या सुकुमार भक्ताला लागू नये म्हणून मी त्याला आत्मबोधरूपी पिंजऱ्यात ठेवतो. त्या पिंजऱ्यावर माझ्या स्मरणाची थंडगार अशी सावली करतो आणि अशा प्रकारे ज्यांची बुद्धी नेहमी माझ्याकडे स्थिर असते त्यांना मी आपल्या स्वरूपी आणितो. म्हणून देहाच्या अंतकालाचे दुःख माझ्या भक्तास कधीही होत नाही व माझा जो भक्त आहे त्याला मी सुखाने आपल्याकडे आणतो. आत्म्यावरील देहरूप गवसणी काढून व त्यातला अहंकार रूप धुरळा झाडून केवळ भगवत प्राप्तीच्या वासनेने त्याला मद्रूप करतो. आणि भक्तालाही देहाचे ठिकाणी प्रेम नसल्यामुळे त्याचा त्याग करताना त्याची व आपली ताटातूट होते असे वाटत नाही. कारण देहाच्या अंतःसमयी भगवंतांनी पावावे आणि आपले जवळ न्यावे असे त्याच्या मनात येत नाही का की ते पूर्वीच मद्रूप झालेले असतात. याशिवाय त्याचे जे शरीर राहिले त्या शरीररूप पाण्यात आत्मा असतो खरा, परंतु तो सावलीप्रमाणे मिथ्या आहे. ज्याप्रमाणे चांदणे जरी बाहेर पसरलेले दिसते तरी खरोखर पाहू गेले असता ते चंद्राचेच ठिकाणी आहे. असे जे माझे नेहमी स्मरण करणारे आहेत त्यांना मी नेहमी जवळच आहे म्हणून ते मरणानंतर निश्चयाने मद्रूप होतात. मग जे शरीर क्लेश रूपी झाडांचे वन, जे तापत्रय रूपी अग्नीची शेगडी, जे मृत्यूरूप कावळ्यास बळी दिले आहे, जे दैन्य वाढवते, जे मृत्यूचे भय वाढवणारे, जे सर्व दुःखांचे पूर्ण भांडवल, जे वाईट बुद्धीचे मूळ, जे पूर्वजन्मीचे वाईट कर्माचे फळ, जे भ्रांतीचे केवळ स्वरूपच, जे संसाराची बसण्याची जागा, जे अहंकारादी विकारांची बाग, जे सर्व व्याधींचे वाढलेले ताटच होय, जे काळाने चघळून टाकलेली उष्टी खिचडी, जे आशेचे अंगबळ, जे स्वभावतःच जन्म मरणाला ओल देणारे, जे भ्रांतीने भरलेले, जे वाईट कल्पनांचे ओतलेले किंबहुना विवंचनाचे पेवच होय, जे वाघाची जाळी, जे वैश्यांचे मित्र म्हणजे मनाला वेश्येप्रमाणे मोह घालणारे, जे विषय जाणण्याचे उत्तम यंत्रच होय, जे जखिनीच्या दयेच्या ठिकाणी व विषयरूपी थंड पाण्याचा घोट, जे स्नेहभावाने वागणाऱ्या चोराच्या बळकट विश्वासाप्रमाणे होय, जे कोडाने ग्रस्त झालेले, जे वाघाची जाळी, जे वेश्याचे मित्र म्हणजे मनाला वेश्येप्रमाणे मोह घालणारे, आणि जे विषय मनुष्याचे आलिंगन, जे महाविषारी सर्पाच्या अंगाप्रमाणे मऊ, जे पारध्याच्या साहजिक गायनाप्रमाणे मधुर, जे वैऱ्याच्या पाहुणचाराची मेजवानी, जे दुर्जनांनी केलेले आगत स्वागत, फार काय सांगावे, जे अनर्थाचा समुद्रच होय, जे स्वप्नात पडलेले स्वप्न, जे मृगजळाचे तयार झालेले वन व जे धुराच्या रजांनी भरलेले आकाश, ते हे शरीर मद्रूप होऊन राहिलेल्या पुरुषांना पुन्हा प्राप्त होत नाही. एरवी ब्रह्मपणाची घमंड असणाऱ्यांना सुद्धा, ब्रह्मदेवाला सुद्धा पूर्वजन्माचे फेरे चुकत नाहीत. परंतु मेलेल्या मनुष्याचे जसे पोट दुखत नाही किंवा जागृत झाल्यावर जसे स्वप्नातल्या महापुरात कोणी बुडत नाही, त्याप्रमाणे जे माझ्या परत पावले ते संसाराने लिप्त होत नाही.
एरवी 14 भुवनांचे जे शिखर, जे सप्त चिरंजीवांमध्ये अग्रभागी असणारे व त्रैलोक्य रूप पर्वताचे मस्तक जे ब्रह्मभुवन, ज्या ब्रह्मलोकाच्या एका प्रहर दिवसापर्यंत एका इंद्रियाचे आयुष्य टिकत नाही व एका दिवसात एकदम 14 इंद्रियांचा निकाल लागतो, 4 युगे 1000 वेळा जातील, तेव्हा ब्रह्मदेवाचा खरोखर पुरा एक दिवस होतो आणि तशीच 1000 चौकड्यांची जेथे रात्रही आहे. एवढा दिवस व रात्र जेथे आहे तेथे जे भाग्यवान पुरुष आहेत ते मरत नाहीत व त्या दिवस रात्री पाहतात ते स्वर्गलोकींचे चिरंजीव होतात. एरवी जेथे मुरली इंद्राचीच दिशा आहे अशी आहे की एका दिवसात 14 इंद्र होतात, तेथे देवगणांची काय प्रतिष्ठा वर्णन करावी. परंतु ब्रह्मदेवाच्याही 8 प्रहराला जो आपल्या डोळ्यांनी पाहतात त्यांना ब्रह्मदेवाचे दिवस व रात्र जाणणारे असे म्हणतात. त्या ब्रह्मदेवाची दिवस ज्या वेळेस उगवतो त्यावेळेस निराकाराचे साकार विश्व अशा रीतीने उत्पन्न होते की त्यांची मोजदाद करवत नाही. पुढे त्या दिवसाचे 4 प्रहर संपल्यावर हे विश्व नाहीसे होते आणि पुन्हा पहाट झाली म्हणजे पहिल्याप्रमाणे भरू लागते. शरत्कालाच्या आरंभी आकाशातील अब्रे नाही तशी होतात आणि ती पुन्हा ग्रीष्म ऋतूचे शेवटी जशी उत्पन्न होतात त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी ह्या भूतसृष्टीचा समुदाय एकत्र होतो व तो 4000 युगे वेळ जात तोपर्यंत असतो. मागाहून ब्रह्मदेवाच्या रात्रीचा समय झाला असता हे विश्व निराकारात लय पावते, तेही पूर्वोक्त काल गेल्यावर उदयकाली पूर्ववत होते. अशा रीतीने विश्वाची रचना होते. हे सांगण्याचा कोणता उद्देश म्हणशील तर या ब्रह्मदेवाच्या दिवसात आणि रात्री जगाची उत्पत्ती आणि लय होतो त्याच्या थोरपणाची योग्यता कशी आहे म्हणून पाहू गेले तर तो ब्रह्मदेव सृष्टीच्या बीजाचे भंडार आहे, पण तोही जन्ममरणाला अग्रेसर झाला. हे धनुर्धरा, एरवी ही त्रैलोक्य सृष्टी सत्यलोकाचा पसारा असून ब्रह्मदेवाचा दिवस उगवण्याबरोबर हा एकसारखा मानला जातो. मागाहून रात्रीचा समय झाला असता तो आपोआप अव्यक्तात लय पावतो व हे पंचभूताधिक ब्रह्मदेवाच्या आज्ञेने सहज जेथल्या तेथे लय पावते. ज्याप्रमाणे झाड हे बीज रूपात सामावते किंवा मेघ हे आकाशात लीन होते, त्याप्रमाणे ज्या ठिकाणी पुष्कळ वस्तूंचा समावेश होतो त्याला साम्य असे म्हणतात. त्या साम्यात न्यूनाधिक काही दिसत नाही म्हणून ते भूत हे नाव पावत नाही. ज्याप्रमाणे दुधाचे दही झाल्यावर त्याचे दुधाचे नाव व रूप ही नाही तशी होतात, त्याप्रमाणे आकाराचा नाश झाल्याबरोबर जगाचे जगपण नाहीसे होते. परंतु ज्याच्यावर हे झालेले आहे त्या ठिकाणी ते जसेच्या तसेच असते, तेव्हाच त्याला अव्यक्त असे म्हणतात आणि साकार होते त्यालाच व्यक्त असे म्हणतात. ही एकाला एक दाखवणारी आहे, परंतु पाहू गेले असता दोन्हीही नाहीत. ज्याप्रमाणे रूपे आटल्यावर त्या आकाराला लगड म्हणतात, पुढे त्याचे दागिने बनवल्यावर ती लगड नाहीशी होते, ही दोन्ही रूपांतरे जशी एका रूपावरच होतात त्याप्रमाणे व्यक्त व अव्यक्त हे दोन्ही विकार ब्रह्माच्याच ठिकाणी होतात. ते ब्रह्म तर व्यक्त नाही आणि अव्यक्तही नाही, उत्पन्न होत नाही आणि नाश पावत नाही, परंतु या दोन्ही स्थितींच्या पलीकडे अनादि सिद्ध असे आहे. ते ब्रह्म विश्वाकार होऊन राहते, परंतु विश्व पण लयाला गेले तरी ते लय पावत नाही. ज्याप्रमाणे अक्षरे पुसून टाकली तरी त्याचा अर्थ पुसला जात नाही. पहा की उदकावर तरंग येतात व जातात, परंतु उदक हे कायमच असते. त्याप्रमाणे भूते नाही तशी झाली असता अविनाशी परब्रह्म नाश पावत नाही, किंवा अलंकार आटल्यावर सोने जसे आटले जात नाही त्याप्रमाणे मृत्यू पावणाऱ्या शरीरात जे अमर आहे, ज्याला कौतुकाने अव्यक्त म्हटले असता त्याची स्तुती केली असे वाटत नाही, कारण जे मनात व बुद्धीत त्यांना सापडत नाही, जे आकाराला आले असतानाही त्याचे निराकार पण जात नाही व आकाराचा नाश झाला असता ज्याची नित्यता बिघडत नाही, म्हणून ज्याला अक्षर म्हणतात त्याचा अक्षर म्हणण्यातच बोध उत्पन्न होतो. त्याच्या पलीकडे कशाचाही विस्तार दिसत नाही आणि याचेच नाव परमगती आहे. परंतु ते या शरीरात व्यापून राहिलेले असून निजल्याप्रमाणे आहे, का की ते व्यापार करवित नाही व करीतही नाही.
हे महावीरा अर्जुना, एरवी शरीराच्या सर्व व्यापारात एकही व्यापार राहत नाही. 10ही इंद्रिय व्यापार चालूच आहेत. विषयरूप बाजार उघडून मनाच्या चव्हाट्यावर व्यापार सुरू झाल्यावर त्यापासून होणाऱ्या सुखदुःखाचा मुख्य हिस्सा अंतर्यामीही प्राप्त होतो. परंतु राजा सुखाने निजला असता ज्याप्रमाणे त्याच्या राज्यातील व्यापार राहत नाही, प्रजा आपापल्या इच्छेने व्यापार करीत असते, त्याप्रमाणे बुद्धीचे जाणणे किंवा मनाचे देणे घेणे, इंद्रियांचे करणे व प्राणवायूचे स्फुरण पावणे हे सर्व देहव्यापार त्याने न करविता आपोआपच होतात. ज्याप्रमाणे सूर्याने न चालविता लोकत्रय चालते, त्याप्रमाणे अर्जुना तो शरीरात स्वस्थ आहे म्हणून त्याला पुरुष म्हणतात असे समज आणि मायारूप पतिव्रतेच्या एकपत्नीव्रतात पडल्यामुळे हा पुरुष हे नाव पावला आहे. परंतु वेदांच्या ज्ञानदृष्टीच्या महत्वाला ज्याचे अंगणही दृष्टीस पडत नाही व ज्याच्यात आकाशाचा समावेश झाला आहे असे जाणूनच योगीजन त्याला परात्पर म्हणतात. तो एकनिष्ठ भक्तांचा शोध करीत त्याच्या घरी येतो. जो एकनिष्ठ भक्त काया वाचा मनाने करून दुसरे काही जाणत नाही, त्याच्या एकनिष्ठेचे पीक देणारे ते उत्तम शेत होय. हे पांडवा, हे त्रैलोक्य भगवत रूप आहे असा खरोखर ज्याचा मनोभाव आहे त्या भक्ताचा हा आश्रमच होय. जे निरभिमानाचे वैभव, जे गुणातीतांचे ज्ञान व जे निस्पृहांचे सुखोपभोग घेण्याचे स्थान, राज्य, जे संतोषी जनांचे जेवण, जे संसाराची चिंता न करणाऱ्या शरणागताचे मायापोट व जे भक्तीने चालणाऱ्याला मोक्षरूपी गावाची सरळ वाट, धनंजया असे एक एक सांगून उगीच किती वर्णन करू. परंतु ज्या ठिकाणी गेले असता मनुष्य तद्रूपतेला पावतो, थंडीच्या झुळकेने जसे ऊन पाणी थंड होते आणि सूर्य समोर आल्यावर अंधारच प्रकाशरूप होतो, त्याप्रमाणे पांडवा, अज्ञान व त्याचे कार्य जग ज्या गावाला गेले असता आपणच मोक्ष होऊन राहते, तसेच इंधन विस्तवात घातले असता विस्तवच होऊन राहते, मग मागून निवडू गेले असता त्याचे लाकूड पण दृष्टीस पडत नाही, किंवा पंडुसुता ज्याप्रमाणे साखर झाल्यावर पुन्हा चातुर्याने तिचा ऊस करता येत नाही, लोखंडाचे एका परिसाने सोने बनले नंतर कोणता दुसरा असा दगड आहे की त्याचे गेलेले लोखंड पण परत आणील, म्हणून तुपाचे ज्याप्रमाणे पुन्हा खरोखर दूध होत नाही, त्याप्रमाणे ज्या प्रत गेले असता पुन्हा जन्म नाही, ते माझे खरोखर उत्तम ठिकाण होय. हे गुह्यवर्म तुला स्पष्ट करून सांगितले आहे. त्याचप्रमाणे देहवासानंतर ज्या स्वरूपाला योगी प्राप्त होतात ते गुह्यवर्म आणखी एक प्रकाराने समजवण्याला सोपे आहे. अथवा अकस्मात असे घडते की जे योगी अकाली देह सोडतात त्यांना पुन्हा देह धारण करावा लागतो, म्हणून शस्त्रोक्त शुद्ध काली जर देहाचे अवसान झाले तर तत्क्षणी ते योगी ब्रह्म होतात. एरवी अकाली देहावसन झाल्यावर पुन्हा जन्मास येतात. त्याचप्रमाणे मोक्ष व पुनर्जन्म ही दोन्ही कालाच्या स्वाधीन आहेत. असा जो काल तो प्रसंगानुसार तुला सांगतो. तर हे महावीरा अर्जुना ऐक. मरणकाल समीप आला असता शेवटी पंचमहाभूते आपापल्या रस्त्याने जातात. असा मरणकाल प्राप्त झाला असता बुद्धीला भ्रांती गिळत नाही, स्मरणशक्ती आंधळी होत नाही व मनही मरत नाही. ज्याने ब्रह्मभावाचा अनुभव घेतला आहे तोच त्या ब्रह्माचा अंतर्यामी उपभोग घेतो. म्हणून हा सगळा प्राणसमुदाय मरणसमयी टवटवीत दिसतो. अशा रीतीने हा समुदाय सावध असतो व ज्याला मरेपर्यंत इंद्रियांची मदत असते असे साह्य जठराग्नी प्रदीप्त असला म्हणजेच मिळते. पहा की वाऱ्याने किंवा पाण्याने ज्या वेळेस दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो त्यावेळेस आपली दृष्टी विद्यमान असताही तिला काही दिसते का? त्याचप्रमाणे देहावसानाच्या वेळेचा वात वाढल्याने शरीर आतबाहेर कफाने व्याप्त होते. त्यावेळेस जठराग्नीचे तेज विझून जाते. त्यावेळेस प्राणाला अवसान नसते. मग बुद्धी असून ही काय करणार? म्हणून अग्नीशिवाय देहात चेतना राहत नाही. हे पहा, शरीरातील जठराग्नी जर नाहीसा झाला तर तो देह नसून ओला चिखलच होय. अशा वेळेस साधक आपल्या आयुष्याचा वेळ अंधारात शोधित बसतो. नंतर पाठीमागील सर्व गोष्टींचे मरते समयी स्मरण होते.
मग देह टाकून स्वरूपाला मिळावे कसे? इतक्यात त्या देहातील कफाच्या चिखलात चेतना बुडून गेल्यामुळे मागील व पुढील गोष्टींचे स्मरण नाहीसे होते. म्हणून पूर्वी जो योगाभ्यास घेऊन शोधण्याकरिता गेले असता ती दृष्टीस पडण्याच्या अगोदर दिवा जावा, त्याप्रमाणे आता या सर्व गोष्टी राहू दे. तू हे समज की ज्ञानाला जठराग्नी हा मूळ कारण आहे आणि मरणसमयी सर्व बळ त्या अग्नीचेच असते. शरीराच्या आत जठराग्नीच्या ज्योतीचा प्रकाश बाहेर शुक्ल पक्षाचा पंधरवाडा असून उत्तरायणातील कोणत्याही महिन्यापैकी एक महिना ही जिन्याची वरची पायरी. अशा क्रमाने गेल्यावर योगी मोक्षसिद्धी रूप घराला पावतो. हा उत्तम काल असे समज आणि याला अर्चिरादी मार्ग असे म्हणतात. आता मरण्यास अयोग्य काल कोणता तो प्रसंगानुसार तुला सांगतो, ऐक. मरणसमयी कफवातादी दोषांच्या भराने अंतःकरणात अंधार होऊन जातो. सर्व इंद्रियांची गती कुंठित होते. स्मृतीला भ्रम उत्पन्न होतो. मन वेडावून प्राण घोटाळते. अग्नीचे अग्निपण जाते व त्याचा चोहोकडे धूरच होतो. त्यामुळे शरीरातील ज्ञान दिपून जाते. ज्याप्रमाणे चंद्राच्या आड दाट व पाण्याने भरलेले ढग आल्यावर धड अंधार ना प्रकाश अशी जांजड पडते, त्याप्रमाणे तो मरतही नाही व सावधही नसतो. अशा रीतीने शरीर नुसते पडलेले असते व आयुष्य हे मरणाच्या वेळ पाहत असते. अशा प्रकारे बुद्धी व इंद्रिये यांच्या सभोवती धूर अतिशय कोंडतो. त्यावेळेस जन्मभर मिळविलेले सर्व लाभ नाश पावतात. हे पहा, हातचे गेल्यावर मग पुन्हा लाभ होण्याची गोष्ट कशाला पाहिजे? म्हणून मरणसमयी अशी दशा प्राप्त होते. त्याप्रमाणे देहातील आंतली स्थिती असून बाहेर कृष्ण पक्षाचा पंधरवाडा असतो व त्यात रात्र आणि दक्षिणायनातील 6 महिन्यात 1 महिनाही प्राप्त होतात. हे सर्व जन्ममरणाच्या फेऱ्यात पाडणारे योग ज्याच्या मरणसमयी एके ठिकाणी येतात त्यांच्या कानी मोक्षप्राप्तीची गोष्ट कोठून पडणार? अशा वेळेवर ज्याचे देह असन होते त्याला तो योगी असल्यामुळे चंद्रलोकापर्यंत जाता येते. मग तेथून परतून तो फिरून जन्ममरणाच्या फेऱ्यात पडतो. हे पांडवा, आम्ही मरण्यास अयोग्य काळ म्हणून जो म्हटला तो हाच असे समज. जन्ममरणाच्या गावास नेणारा धूम्रवर्ग हाच. याच्याशिवाय दुसरा जो अर्चिरादी मार्ग तो भरवस्तीचा सोपा आणि अतिउत्तम अगदी सुलभ असून मोक्षापर्यंत गेलेला आहे. असे हे 2 मार्ग, एक सरळ आणि दुसरा वाकडा, अनादिकालापासून चालत आलेले आहेत. म्हणून हे महावीरा, ते तुला बुद्धिपुरस्पर दाखविले का की त्या मार्गापैकी चांगला कोणता व वाईट कोणता हे तुला दिसावे आणि खरे खोटे ओळखून आपले हित साधून घेण्याकरिता त्वहित व अहित याचाही विचार करावा. हे पहा, उत्तम अशी नाव पाहिल्यावर अथांग डहात कोणी उडी घालील काय? किंवा राजमार्ग टाकून आडमार्गाला जाईल काय? जो विष आणि अमृत ही दोन्ही ओळखतो तो अमृत टाकील का? त्याप्रमाणे जो सरळ मार्ग पाहतो तो आडमार्गाला जाणार नाही. म्हणून प्रथम खऱ्या खोट्याची पारख करावी. ती पारख झाली म्हणजे मग तो संकटात पडत नाही. बाकी मरणसमयी ह्या मार्गाची प्राप्ती होण्याला मोठमोठ्या संकटाची मोठी भीतीच आहे. अंतकाली याची प्राप्ती व्हावी म्हणून जन्मभर जरी अभ्यास केला तरी ते सर्व व्यर्थ होते. जर अर्चिरादी मार्ग चुकला आणि तो योगी अकस्मात धूम्र मार्गात पडला तर जन्ममरणाच्या फेऱ्यात गुंतून फिरत असतो. अशी ही मोठाली संकटे पाहून ती एकदा कशाने दूर होतील म्हणून दोन्ही योग मार्गाचे चांगले स्पष्टीकरण केले. तेव्हा एका मार्गाने योगी मोक्षाला जातो आणि दुसऱ्या मार्गाने जन्ममरणाच्या फेऱ्यात पडतो. परंतु देहावसनाच्या वेळेस दैवगतीने ज्याला तो प्राप्त होईल तो खरा. अकस्मात कोणत्या वेळेस काय प्राप्त होईल याचा काही नेम आहे. म्हणून ही गोष्ट राहू दे. तर देहांती ब्रह्मप्राप्ती करून घेण्यास मार्गच कशाला हवा? तर देह मग राहो अथवा जाओ, आम्ही केवळ ब्रह्मच आहो असे ज्ञानी समजतात. कारण दोरीवरील सर्पाचा भास जसा दोरीच्या सत्यत्व भासल्यावर दोरीचे ज्ञानासह व्यर्थ होतो, आपल्यावर लाटा येतात किंवा नाही तशा होतात, याचा पाण्यातला कधी भास होतो काय? कारण ते केव्हाही पाहिले तरी पाणीच्या पाणीच कायम असते.
ते पाणी लाटा उत्पन्न झाल्यामुळे जन्म पावत नाही किंवा लाटा नाही तशा झाल्यावर ते नाश पावत नाही, त्याप्रमाणे देहात राहून जे देहसुद्धा ब्रह्म झाले, देहासकट ब्रह्म झाल्यावर त्याच्या ठिकाणी देहाचे नुसते आडनाव सुद्धा राहत नाही. मग असे पहा की कोणाच्या वेळेस कशाचा लय होतो. जर देश काल इत्यादी गोष्टी तो आपणच होऊन राहिला आहे, तर मग कोणीकडून कसे जावे इत्यादी ब्रह्मप्राप्तीच्या मार्गाचा शोध का करावा. आणि ज्या वेळेस घट फुटतो त्यावेळेस त्यातील आकाश नीट मार्गाला लागल्यावर आकाशाला भेटते, नाही तर चुकते की काय हे पहा. खरी गोष्ट अशी आहे की त्या घटाच्या आकाराचाच नाश होतो. एरवी घटाकाश हे घट निर्माण होण्याचे पूर्वीपासून मूळचेच आकाशरूप आहे. अशा ज्ञानाच्या साधनेने आपण ब्रह्मच आहो असा अनुभव आलेल्या योग्यास चांगल्या व वाईट मार्गाचे संकट पडत नाही. यास्तव हे पंडूसुता तू योगयुक्त हो. त्या योगाने तुला नेहमी आपोआप ब्रह्मस्वरूपता प्राप्त होईल. मग वाटेल त्या ठिकाणी व वाटेल तेव्हा देह असो वा जाओ, परंतु निष्प्रतिबंध व नित्य अशा परब्रह्मस्वरूपाला अंतर पडणार नाही. तो सृष्टीच्या आरंभी जन्माला येत नाही, सृष्टीच्या अंती मरण पावत नाही. तसे सृष्टीच्या स्थितीत स्वर्ग व संसार सुख यांच्या मोहाने कधी फसत नाही. या बोधाने जे योगी सावध असतो त्यालाच या बोधाची फलप्राप्ती होते, कारण तो विषयोपभोगाला तोलून पाहून ब्रह्मरूपाला मिळतो. हे पहा अर्जुना, इंद्रादिक देवांना स्वर्गात नेहमी सर्व प्रकारच्या सुखांचा उपभोग मिळतो. ते सुख त्याज्य मानून तो दूर लोटतो. जरी वेदांचे अध्ययन करून वैदिक झाला अथवा यज्ञ करून पुण्य पेरून ठेवले किंवा तप आणि दान करून पुण्य जोडले, अशा प्रकारचा सर्व पुण्याचा मळा जरी फळांच्या भराने व्यापून गेला तरी त्या निर्मळ ब्रह्माची बरोबरी कोणाच्यानेही करवत नाही. जे नित्यानंदाच्या तुलनेने ताजवयात घातले असता लहान दिसते व ज्याच्या प्राप्ताकरिता वेदयज्ञादी साधने करावी लागतात, जे स्वर्ग सुख विटत नाही व संपतही नाही, भोगणाऱ्याच्या इच्छा पूर्ण करते व जे महासुखाचे म्हणजे ब्रह्मसुखाचे धाकटे भावंडच होय, अशा प्रकारे वरकांती दिसणारे ते सुख व जे जन्ममरणानंतर प्राप्त होते आणि जे 100 यज्ञ करूनही साध्य होत नाही, ते स्वर्ग सुख योगीश्वर दिव्यदृष्टीच्या आटकळीने व कौतुकाने पाहू गेले असता त्यांना ब्रह्मसुखाच्या पुढे सूक्ष्म वाटते. मग अर्जुना, ज्या स्वर्ग सुखाची पायरी करून ते ब्रह्मपदावर चढतात, याप्रमाणे स्थावर जंगमाचे मुख्य भाग्य जे ब्रह्मदेव व शंकर यांची आराधना करण्यास योग्य व योग्याची उपभोग घेण्याची वस्तू, जो आद्य ज्ञानस्वरूप, जो परमानंदाची केवळ मूर्ती, जो सर्व विश्वातील प्राणीमात्रांचे जीवन, जो सर्व ज्ञानाचा जिव्हाळा व यादव कुलाचा कुलदीपक, असा जो श्रीकृष्ण तो अर्जुनाला बोलला. असा कुरुक्षेत्रातील कथाभाग संजय धृतराष्ट्राला सांगता झाला. ज्ञानदेव म्हणतात, ती कथा पुढे ऐका. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम. अध्याय 8. श्री निवृत्तीदास ज्ञानेश्वर माऊली चरणी अर्पण.